नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील कुरुडगाव रावतळे येथील शेतकरी हरिभाऊ दामू कुटे हे शेवगाव पंचायत समिती कार्यालयाजवळील आवारात आपल्या कुटुंबातील सदस्यांसह आमरण उपोषणास आज दिनांक 9/4/2026 रोजी बसले आहेत. आमरण उपोषणास बसलेल्या कुटुंबातील सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे: हरिभाऊ दामू कुटे ते स्वतः, त्यांच्या पत्नी आशाबाई हरिभाऊ कुटे, आई केशरबाई दामू कुटे, त्यांचा मुलगा परशुराम हरिभाऊ कुटे, मुलगा पवन हरिभाऊ कुटे, मुलगा संतोष हरिभाऊ कुटे, सून सौ अरुणा संतोष कुटे, सून मनीषा परशुराम कुटे, सून राधिका पवन कुटे हे सर्व शेवगाव पंचायत कार्यालयाजवळ उपोषणात बसले आहेत. हरिभाऊ दामू कुटे यांनी शेवगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की मौजे कुरुडगाव गट नंबर 200/2 मधील घोटण ते कुरुडगाव गावठाण रस्ता हा अतिक्रमित केलेला असून तो रस्ता त्वरित खुला करण्यात यावा अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. हरिभाऊ दामू कुटे यांनी पुढे आपल्या निवेदनात म्हटले आहे की सुमारे 2021 पासून संबंधित सर्व शासकीय अधिकारी यांना याबाबत पाठपुरावा करत आलेलो आहे. अनेक वर्षांपासून मौजे कुरुडगाव येथील नकाशात असणारा घोटण ते कुरुडगाव हा रस्ता काही लोकांनी त्यावर घरे बांधून अतिक्रमित करून तो रस्ता गायब केलेला आहे. तो गायब झालेला रस्ता त्वरित निष्कासित करण्यात यावा आणि खुला करण्यात यावा. हा रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत येत आहे, त्यामुळे ते शेवगाव पंचायत समिती कार्यालयावर आमरण उपोषणात बसले आहे. हरिभाऊ दामू कुटे यांच्या उपोषणास शेवगाव वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शविला असून वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बसले आहेत. या निवेदनाच्या प्रती त्यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर, उपविभागीय अधिकारी शेवगाव पाथर्डी, तहसीलदार शेवगाव, पोलीस निरीक्षक शेवगाव पोलीस स्टेशन शेवगाव माहितीस्तव पाठवलेले आहेत. एकजूट महाराष्ट्र न्यूज मौजे कुरुडगाव येथे ग्राउंड रिपोर्टवर जाऊन परिस्थिती आपणासमोर मांडत आहे. नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील कुरुडगाव शिवारामध्ये आलेलो आहोत. एकजूट महाराष्ट्र न्यूज ग्राउंड रिपोर्टवरती आपल्याला घेऊन आलेला आहे. हा जो रस्ता आहे हा रस्ता शेवगावहून येत आहे आणि शेवगावहून येऊन हा रस्ता बाबुळगाव मार्गे हा कुरुडगाव मार्गे मुंगीला जातोय. तसाच हा जो रस्ता आहे हा रस्ता घोटणहून येतोय आणि घोटणहून येऊन हा रस्ता कुरुडगावकडे चाललेला आहे. आता आपण पुढे जाऊन पाहणार आहोत. आता आपण घोटणहून आलेला जो रस्ता आहे कुरुडगावकडे चालला, ह्या रस्त्याने आता आपण कुरुडगावकडे चाललेलो आहोत. हा जो रस्ता आहे कुरुडगावला जाणारा रस्ता, हा रस्ता गट नंबर 200/2 मधून पुढे नकाशाप्रमाणे जायला पाहिजे, परंतु तिथं अतिक्रमण झालेलं आहे. घरं बांधलेले आहेत, काही वाडगे केलेले आहेत, त्यामुळे हा रस्ता पूर्णपणे बंद केलेला आहे. आता हा रस्ता बंद केलेला, जो नकाशाप्रमाणे रस्ता आहे तो बंद केलेला रस्ता, जिथं अतिक्रमण झालेलं आहे तो रस्ता आता कुठून काढला ते आपण पाहणार आहोत. हा रस्ता जो गट नंबर 200/2 मध्ये जायला पाहिजे तो रस्ता तिथून न जाता तिथं अतिक्रमण झाल्यामुळे तिथून हा रस्ता इकडे वळलेला आहे. हा रस्ता गट नंबर कुरुडगाव शिवारामध्ये गट नंबर 200/2 मधून हा रस्ता जायला पाहिजे, परंतु हा रस्ता 167 मध्ये घुसलेला आहे. तो अशा पद्धतीने गेलेला आहे रस्ता. हा जो रस्ता आलेला आहे हा रस्ता 202 गट नंबर 202 मधून जायला पाहिजे, पण अतिक्रमण झाल्यामुळं हा रस्ता गट नंबर 167 मधून चाललेला आहे. ही वस्ती आहे. ही वस्ती कोणाची आहे बोला? हरिभाऊ दामू कुटे. हरिभाऊ दामू कुटे यांची वस्ती आहे. हो. बर. आणि तुमचं नाव काय? संतोष हरिभाऊ कुटे. संतोष हरिभाऊ कुटे. हो. तुम्ही त्यांचे कोण? मोठा मुलगा आहे. तुमचे मोठा मुलगा म्हणजे चिरंजीव आहे. हो. हा जो रस्ता आहे हा नकाशाप्रमाणे न जाता
ह्या तुमच्या गट नंबर जो शेत आहे 160 मधून गेलेला आहे. हो हा नकाशाप्रमाणे न जाता हा हे तुमचे अतिक्रमण केलं आहे बुवा या शेतामध्ये, हो असं तुमचं म्हणणं आहे. ही तुमची वस्ती आहे. तुम्ही हे जे आहे ना हां हे आपलं घर आहे. घर आहे. अच्छा, तर तुम्ही शासकीय लेवलवरती प्रशासनाला काही निवेदन वगैरे दिलेलं आहे का याच्या अगोदर? हो बरं, 2021 पासून निवेदन दिलेले आहे. म्हणजे 2021 पासून तुम्ही पाठपुरावा करता. हा जो रस्ता जो तुमच्या शेतामध्ये गट नंबर 167 मध्ये घुसलेला आहे, तर तो पूर्वत गट नंबर 200/2 मधून जावा असं तुमचं म्हणणं आहे. हो तर तुम्ही संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडं तुम्ही पाठपुरावा करतात, परंतु आत्तापर्यंत कुणी याची दखल घेतलेली नाही. दखल घेतलेली नाही. हां, आणि त्यामुळं हा तुमच्यावर अन्याय होऊ राहिला. पहा, हा शेतकरी इथं ड्राय झालेली शेती, दुष्काळग्रस्त शेती करून आपलं उपजीविका करतो. कुठं कामाला गेला, कुठं मजुरी मिळाली तर उदरनिर्वाह करतो. परंतु हा जो सरकारी रस्ता आहे, हा सरकारी रस्ता अतिक्रमणमध्ये गिळंकृत झालेल्यामुळे हा 167 मधून हा रस्ता निघालेला आहे. तो बेकायदेशीररित्या हा निघालेला असून नकाशाप्रमाणे नाही, तर तो रस्ता नकाशाप्रमाणे यावा असं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे आणि त्याला न्याय मिळावा. हा सुद्धा रोड आहे, हा बाबुळगावहून आलेला आहे कुरुडगावकडे जाण्यासाठी. आणि ही वस्ती आणि हा रस्ता बाबुळगावहून अशा पद्धतीने कुरुडगावकडे चाललेला आहे. हा जो रस्ता आहे बाबुळगावहून कुरुडगावला जाणारा रस्ता, याच्या लगतचा जो रस्ता आहे गट नंबर 200/2 मधून गेलेला, पण ते अतिक्रमण झाल्यामुळं तो रस्ता बंद झालेला आहे. तो रस्ता इथं निघतो, ह्या ठिकाणी देवीच्या मंदिराजवळ निघतो. ह्या देवीच्या मंदिरापासून हा रस्ता पुढं जावा हा नकाशाप्रमाणे आहे. गट नंबर 167 मध्ये तो रस्ता आहे, तो नकाशाप्रमाणे असला तर ठेवायला हरकत नाही, पण जे नकाशाप्रमाणे आहे त्या पद्धतीने त्या गोष्टी झाल्या पाहिजे. हे इकडं कुरुडगाव रोड आहे. ही कुटेंची वस्ती आहे. मागून जो रस्ता गेला तो बाबुळगावहून हा कुरुडगावला जाणारा रस्ता आहे. आणि या कोट्यांच्या वस्तीसमोरच हा घोटून आलेला रस्ता जो आहे तो असा गेलेला आहे. अशा पद्धतीने तो रस्ता गेलेला आहे आणि इथं बंद झालेला आहे. हा रस्ता देवीच्या मंदिराजवळ निघतो असं नकाशावरून दिसतंय. तर नकाशाप्रमाणे या गोष्टी घडाव्यात आणि गावकऱ्यांना न्याय मिळावा ह्या दृष्टिकोनातून एकजूट महाराष्ट्र न्यूज इथं आलेला आहे. शेवगाव पंचायत समितीकडे आपण आज आलेलो आहोत. जे कुटुंबीय जे आहेत ते न्याय मिळण्याकरता कुरुडगावचे जे कुटुंबीय आहेत न्याय मिळण्याकरता जे इथं आमरण उपोषणाला बसलेले आहेत, या ठिकाणी आपण आलेलो आहोत पंचायत समिती शेवगाव येथे. कुटुंबीय पंचायत समिती शेवगाव कार्यालयाजवळ म्हणजे त्या आवारामध्ये वंचित बहुजन आघाडी शेवगाव तर्फे म्हणजे त्यांच्या विद्यमाने वंचित बहुजन आघाडी शेवगाव यांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. ते आमरण उपोषणाकरता इथे बसलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, अण्णा भाऊ साठेंचा विजय असो. आंबेडकर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, जवान सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे मागतो आम्ही हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, अरे कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. अरे रस्ता आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, अरे कोण म्हणतो देणार नाही,
यातल्याशिवाय राहणार नाही. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. गेल्या 30/3/2026 रोजी माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती शेवगाव यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी एक निवेदन देण्यात आले होतं आणि निवेदनाचा मुख्य उद्देश असा होता की हरिभाऊ दामू कुटे राहणार कुरुडगाव यांनी आमच्याकडं वंचित बहुजन आघाडीकडं एक तक्रार अर्ज दिला होता. ते गरीब कुटुंबातील मराठा समाजातील व्यक्ती आहे आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्व महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना असे आदेश दिलेले आहे की कोणत्याही समाज घटकावर जर अन्याय होत असेल तर त्या विरोधात उपोषण आंदोलन मोर्चे करणे फार महत्त्वाचं आहे. त्याच अनुषंगाने या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी हे हरिभाऊ दामू कुटे यांच्या पूर्ण परिवारासह या ठिकाणी आम्ही उपोषणास बसलेलो आहोत. खरं तर वास्तविक परिस्थिती अशी आहे की गेल्या 2021 पासून हे कुटुंब शासनाकडं पाठपुरावा करत आहे, परंतु त्यांना कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी न्याय मिळत नाही. या कारणाने आमचे जे राज्य उपाध्यक्ष आहे माननीय प्राध्यापक किसन चव्हाण सर यांना समक्ष भेटून त्यांनी आपली पूर्ण माहिती त्यांना दिली. त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत. उपोषण सुरू आहे. जोपर्यंत या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणाहून आम्ही उठणार नाही अशी आम्ही वासवती देतो. तसेच थोडक्यात सांगायचा उद्देश असा आहे का जो गाव रस्त्यातील जो नकाशा आहे त्या नकाशाप्रमाणे गावातील जो रस्ता आहे तो रस्ता जो आहे ते घोटण ते कुरुडगाव हा गावठाण रस्ता आहे. त्या नकाशामध्ये त्याची नोंद आहे, परंतु तेथील काही मनोरुग्णच म्हणावं लागेल. तेथील ग्रामसेवक त्यानंतर सरपंच आणि काही विघ्नसंतोषी लोकांनी तो रस्ता बंद करून गट नंबर 167 जो हरिभाऊ दामू कुटे यांची शेती आहे त्याच्यातून वळवला आणि या ठिकाणी जो पुढं शासनाचा जो रस्ता होता त्या ठिकाणी घरकुलं वगैरे बांधली आणि तो रस्ता त्यांनी त्याच्यावर अतिक्रमण केलेलं आहे. खरी परिस्थिती अशी आहे की ते अतिक्रमण काढावं आणि संबंधित जे व्यक्ती असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि 167 मध्ये जो रस्ता वळवलेला आहे विघ्नसंतोषी लोकांनी तो रस्ता बंद करून शासनाने जो रस्ता नकाशामध्ये दिलेला आहे 2002 मौजे कुरुडगाव गट नंबर 200/2 मधून तो रस्ता कार्यान्वित करण्यात यावा, अन्यथा या पुढील आंदोलन अतिशय तीव्र करण्यात येईल. माझे नाव राधिका पवन कुटे राहणार रावताळे कुरुडगाव. काय मागणीला धरून आपण आमची मागणी फक्त एवढी आहे, गावठाण रस्ता आहे कुरुडगाव ते घोटण, त्याच्यामध्ये आमची 1-1.5 एकर शेती गुंतलेली आहे. आमच्या शेजाऱ्यांनी त्याच्यावर ताबा केलेला आहे. आमचं फक्त एवढं म्हणणं आहे की आमची शेती जी आहे आम्ही हातावरची आहेत, आमची शेती आम्हाला द्यावी, एवढंच आमचं मागणं आहे. आमचे कुटुंब गरीब परिस्थितीत आहेत. आमच्या आरोपास फक्त आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे, तर शासनाने आमची एवढी मदत करावी हीच आमची मागणी आहे. तुम्ही पण उपोषणाला बसलात, काय तुमची मागणी? आमची मागणी फक्त एवढीच आहे की आमचा जो रस्ता आहे, आमची जी जागा आहे जी 1 ते 1.5 एकर आमची त्याच्यामध्ये गुंतलेली आहे. आम्ही पण हातावरचे लोक आहे, फक्त आम्हाला तेवढी जागा मोकळी करून द्या. जे लोक आमच्यावरती समोरचे लोक डायरेक्ट आमच्यावर अतिक्रमण करत आहे किंवा आणि आमच्या घरात येऊन आमच्या बाहेर सुद्धा बसायची मुभा नाही राहिलेली. आम्हाला बाहेर जरी बसलं तर ते आम्हाला अतिशय वेगळ्या नजरेने बघतात. बाहेर जरी बसलं तरी आम्हाला लेकरं बाळसुद्धा बाहेर सोडायची मुभा नाही. आणि जर ती शेती मोकळी केली तर आम्हाला पण त्याच्यावर काहीतरी पिकवता येईल किंवा मग आमचा हातमजुरी ठेवू आम्ही आणि
त्याच्यावर पण आम्हाला थोडंसं पिकवता पण येईल आणि आमचा थोडंसं हातभार लागेल आम्हाला. त्याच्यामुळे आम्हाला ती शेती मोकळी करून हवी. मित्र, या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची जी आमची भूमिका आहे की कुठल्याही जाती धर्माचा असो, कोणत्या पक्षाचा असो, कसाही असो, आमच्या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या आदेशाने आणि सन्माननीय प्राध्यापक किसन चव्हाणजी यांच्या नेतृत्वाखाली आज कुरुडगाव येथील जे शेतीचं आणि त्या जाणाऱ्या शेत रस्त्याचं आणि ज्या गावठाण रस्ता आहे त्या रस्त्याबद्दल जे त्यांनी अतिक्रमण केलं आहे त्याबद्दल मी आमच्या गावच्या वतीने एकच सांगू इच्छितो की हे खूप मराठा समाजाचं कुटुंब असून खूप गरिबीचे हालाकीचे यांनी दिवस काढलेले आहेत. आम्ही डोळ्यांनी बघितलेले आहेत आणि अशा कुटुंबावर जर अन्याय होत असेल तर यासाठी वंचित बहुजन आघाडी सदैव यांच्या पाठीशी राहून यांना न्याय मिळवण्यासाठी आम्ही सहकार्य करू याचं मी आश्वासन देतो. आणि होणारे पुढे जर या ठिकाणी आमचं आंदोलन आमच्या मनासारखं जर मागण्या मान्य केलं नाही तर यापुढचे आंदोलन यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे केले जाईल असं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि थांबतो. वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, जवान सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अतिक्रमण धारकावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. अतिक्रमण धारकावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. पाहिलं ना मित्रांनो, पीडित कुटुंबावर किती वाईट वेळ आलेली आहे. म्हणजे जो सरकारी रस्ता आहे जो गावाकडे जातो त्या सरकारी रस्त्यावरच आवाढव्य घरं बांधण्यात आलेली आहे, पक्की घरं. आणि एका गरीब पीडित कुटुंबावर आमरण उपोषण करण्याची वेळ आणलेली आहे. हे सगळं ग्रामीण भागामध्ये असं दृश्य पाहायला मिळतं. पण प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे त्यांचा आवाज जात नाही. ग्रामीण भागामध्ये प्रशासनाने जे अधिकारी नियुक्त केलेले असतात, उदाहरणार्थ ग्रामसेवक, मंडल अधिकारी म्हणजे तलाठी, हे तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांचे कान, हात आणि डोळे आहेत असं आम्ही मानतो. त्यांनी जर वेळीच अशा लोकांना आवर नाही घातला तर हा अनर्थ होतो. त्यांनी वेळीच दखल घेतली, रस्त्यांची जपणूक केली, शिवारांची जपणूक केली तर एखादे कुटुंब अन्यायाखाली दबणार नाही. ह्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला स्वतः ग्राउंड रिपोर्टवर जाऊन तुम्हाला ती परिस्थिती दाखवली. आता ही परिस्थिती माननीय गट विकास अधिकारी शेवगाव पंचायत समिती यांनी पाहावी आणि लवकरात लवकर निर्णय घ्यावा. कारण सहकुटुंब ते उपोषणाला बसलेले आहेत. त्यात वृद्ध महिला आहे, भगिनी आहेत, हे सगळे उपोषणाला बसले आहेत. आणि जर योग्य न्याय त्यांना मिळाला नाही किंवा तोडगा निघाला नाही तर इथून पुढची पायरी अहमदनगर येथे जिल्हाधिकारी साहेबांसमोर, त्यांच्या कार्यालयासमोर हे आत्मदहन करतील असंही त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. म्हणून स्थानिक पातळीवरतीच हा प्रश्न सोडवण्यात यावा आणि झालेला अन्याय दूर करण्यात यावा. आणि हे रस्ते खाऊ, शिवार खाऊ, हे भ्रष्ट जे काही नियतीचे लोक आहेत त्यांना आवर घालावा. संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हेच एकजूट महाराष्ट्र न्यूजचं म्हणणं आहे. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.